आणि ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. त्याच्या आधी इगारे सर आणि रमण सर यांनी आपले विचार मांडले. भारत कसा स्वातंत्र्यात गेला आणि त्यासाठी स्वातंत्र्यातून बाहेर पडणं म्हणजे देशाला स्वातंत्र्य करणं, यासाठी कसे प्रयत्न झाले या संदर्भामध्ये तुम्ही विचार ऐकले. पण आजची परिस्थिती अशी आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय, तर ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या जनतेच्या मनावर राज्य केलं. म्हणजे मनातून आपण आहे ते स्वीकारायला भाग पडला आपल्याला, आणि त्यामुळे 150 वर्ष ते राज्य करू शकले. जर मनावरती राज्य केलेलं असतं तर एवढे वर्ष राज्य करू शकले नसते. कारण आपली परंपरा अशी आहे की शूरवीरांची परंपरा होती. आपण रणांगणामध्ये लढणारे होतो. आपल्या देशात जे राजे होऊन गेले ते तलवारीच्या जोरावरती स्वातंत्र्य टिकवायला मजबूत होते आणि आपली प्रजाही तशीच होती. पण मग स्वातंत्र्य का गेलं, तर त्याचं कारण एकमेव आहे की आम्ही समोरासमोर लढण्यासाठी तरफड असू तरी मानसिक युद्धामध्ये मात्र आपण आघात केला. आणि मनावरती ज्या वेळेला सत्ता गाजवली जाते त्यावेळेला माणसाच्या हातात किती मोठं शस्त्र असलं तरी काही करू शकत नाही. आजची परिस्थिती तशीच आहे. आज भारतामध्ये परिस्थिती अशी आपल्या की लढाईसाठी सीमेवरती जायची गरज नाही, पण युद्ध आज आतमध्ये चाललं. कित्येक संघटना, कित्येक घटक भारतामध्ये असे काम करत आहेत की देशविरोधी कार्य, आणि आज आपल्याला स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर या सगळ्या संघटना, या सगळ्या देशविरोधी विचारांच्या विरुद्ध उभं राहायचं. किंबहुना परिस्थिती अशी आहे की आपणही या लोकांच्या आहारी जातोय. आपल्याला कळत नाही ना की आपण कोणत्या विचाराला खतपाणी घालतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मोठे झाल्यानंतर या विचाराप्रवाहात जाण्याची शक्यता आहे. कारण आपण काय करतोय, आज सोशल मीडियामुळे एवढी परिस्थिती मिळते की विचार सहज एका दिवसात लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. आणि कोणते विचार आपण फॉरवर्ड करतोय, आपण कोणत्या विचारांना खतपाणी घालतोय, ते खरंच देशाच्या भल्याचे आहे की विरोधाचे. आज देशाची प्रगती होण्याच्या दृष्टीने आहे त्या देशाच्या प्रगतीमध्ये अडचण करणार आहे. कारण आज पाश्चिमात्य देशांना स्वतःचा सत्ता गाजवण्यासाठी, जगावरती सत्ता गाजवण्यासाठी त्यांना जे देश प्रगती करत आहेत ते कसे मागे पडतील याच्यात स्वातंत्र्य असते. आणि मग हे बाहेरून येऊन कोणी करत नाहीये. आपल्याच लोकांविरुद्ध उभं करायचं आणि आपल्याच लोकांकडनं देशाची अधोगती करून घ्यायची. हे मोठं राजकारण सध्या चाललंय. आणि या राजकारणाला आपल्याला जर तोंड द्यायचं असेल तर आज आपण आपला इतिहास काय आहे तो समजून घेणं, आज आपल्याला काय करायचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी याचा विचार करायला पाहिजे. आणि देशाचं हित कशात आहे आणि आपण कशाला सहकार्य करायचे किंवा सपोर्ट करायचे आणि कशाची प्रसिद्धी करायची हे आपल्याला समजलं पाहिजे. हे जर समजलं, याची जाणीव झाली तरच आज स्वातंत्र्य दिन साजरा केला जायचे. इतिहास सांगून परिस्थिती बदलणार नाही आहे. मागे काय झालं ते झालं, पण आज काय करायचं आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. कारण नाही समजलं